झी 24 तासला आपण जी आज मुलाखत देतात त्याबद्दल सर्वप्रथम झी 24 तास तर्फे आपल्या मनापासून स्वागत. आज 8 सप्टेंबर, आशा ताईंचा वाढदिवस. काय शुभेच्छा द्याल त्यांना? काय मनपूर्वक शुभेच्छा आहेतच. जो आनंद याच्या अगोदर त्यांनी दिला तो भविष्यातही त्या देतील अशी अपेक्षा. या काळात जी कॉन्ट्रोवर्सी झाली, विशेषतः कलस या वाहिनीवरून पाकिस्तानी कलावंतांना घेऊन जो कार्यक्रम करायचा होता त्याला आपण विरोध केलेला होता आणि नंतर तो विरोध मागे घेतलात. त्याच वेळी आपण अतिथी देवो भव का पैसे देवो भव असं एक विधान केलं होतं. काय नेमकं घडलं? आपण हा विरोध का मागे घेतलात? नाही, कसं आहे, शेवटी मी एक कलाकार आहे. मला कला काय असते याची मला पूर्ण कल्पना आहे. माझ्याकडे काल ज्या वेळेला ते बोनी कपूर आणि ती सगळी लोक ज्या वेळेला आली माझ्याकडे आणि म्हणजे जवळपास ते सगळेजण रडायलाच आले होते की आमची प्रचंड इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. आणि खास करून बोनी कपूर आज ते कर्जात आहेत आणि त्यांची संपूर्ण म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे ते सांगत होते माझी पूर्ण वाट लागेल, मी पूर्ण आयुष्यातनं उद्ध्वस्त होईन वगैरे वगैरे. आणि कार्यक्रम त्यांचा तो तयार झालेला आहे आणि या सगळ्या अनेक गोष्टी ते काल सांगत होते. मला जे सांगायचं मी त्यांना सांगितलं. मी म्हटलं तुम्हाला प्रत्येक एपिसोडला मी तुम्हाला कटिंग्स पाठवतो. या देशामध्ये किती बॉम्बस्फोट झाले आणि त्याच्यामध्ये या देशातली किती माणसं मारली गेली हे प्रत्येक एपिसोडबरोबर तो एक पेपर वाचत जा तुम्ही. आणि म्हटलं हे जे तुम्ही करताय नुसते पैसे कमवताय, तुमच्या एकदा अंतरात्म्याला विचारून बघा तुम्ही करताय ते बरोबर करताय का नाही करतात. कार्यक्रम बंद पाडणं आणि तो या सगळ्या गोष्टी करणं हा विषय नाही आहे. पण हे पाकिस्तानी कलावंत इकडे आणायचे. आता कलावंत जगभर असतात. कलावंतांचा प्रश्न नाही आहे. ज्या प्रकारे ते देश वागतायत आपल्या देशाबरोबर ते योग्य आहे का? आणि त्याच्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ आपण बघायला गेलं तर आशाताईंना तरी पाकिस्तानमध्ये कार्यक्रम करायला परवानगी आहे का? लता दीदींना तरी आहे का? इतर आपल्या कलावंतांना पाकिस्तानामध्ये आहे का परवानगी? इथल्या चित्रपटांवर तिकडे बंदी होती. आता एक था टायगर सलमान खानचा पिक्चर तोही बॅन केला. म्हणजे तो देश त्यांना हवा तसा वागणार आणि आपण प्रत्येक वेळेला पायघड्या घालायच्या. हे तुमच्या अंतरात्म्याला पटतंय का? हे योग्य आहे का? आणि त्यांनी सांगितलं आमची चूक झाली, आम्ही याच्यापुढे परत कधी पाकिस्तानी कलावंत किंवा असल्या लोकांना घेऊन आम्ही कधी कार्यक्रम करणार नाही. आणि त्याच्यामुळे कार्यक्रम बंद पाडणं किंवा आशाताईंबद्दल आता फॉर दॅट मॅटर बोलायचं झालं तर आशाताईंना फक्त मला एक सांगायचं होतं की आशाताई तुम्ही काय करताय, लोकभावना काय आहे, देशाची भावना काय आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगताय की अतिथी देवो भव. योग्य वाटलं नाही, मनाला पटलं नाही या सगळ्या गोष्टी. आणि प्रश्न असा आहे की आम्ही ज्याच्यावरती आपण प्रेम करतो त्याच्यावरतीच आपण राग व्यक्त करतो ना. आजही आशाताईंवर तेवढंच प्रेम आहे. अर्थातच ना, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यावरतीच राग असतो. भांडण आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आशाताई इतक्या मोठ्या आहेत की आमची लायकी देखील नाही हो त्यांच्याबरोबर भांडण करायची. आजही तुम्ही त्यांची गाणी ऐकता? अरे म्हणजे काय, त्याचा काही विषयच येत नाही. पण हे व्हायला नव्हतं पाहिजे, या गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजे. आणि बाकीच्या आलेल्या तुमच्या ज्या काय बातम्या आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत ते काय, बातमी लिहिणारा हा स्वतःकडे बघून जर समजा दुसराही तसंच करत असेल असं जर त्या बातमीदाराला वाटत असेल तर त्याला माल मी काय करू शकतो. राज ठाकरेला विकत घेणारा अजून पैदा व्हायचा आहे आणि तो होणार पण नाही. अशा गोष्टी माझ्या आयुष्यात ह्याच्या अगोदरही खूप आल्या, नंतरही खूप येतील. हे असले धंदे करण्यासाठी मी पक्ष नाही काढला आणि मी जन्माला नाही आलो. मला तुम्ही सांगा की या सगळ्या प्रकरणातून हा जो तुम्ही विरोध केलात त्याच्यातनं तुम्हाला भारतीय किंवा मराठी समाजाला एक मेसेज द्यायचा होता का, हिंदी चित्रपटसृष्टीला मेसेज द्यायचा होता का, पाक कलावंतांकडून त्यांच्या सरकारला मेसेज द्यायचा होता का, भारत सरकारला मेसेज द्यायचा होता? अर्थातच त्यांच्या सरकारला. मग एक साधी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, मेहदी हसन घ्या, गुलाम अली घ्या, ह्या लोकांना भारतामध्ये आल्यानंतर ज्या प्रकारचं एक एक्सपोजर मिळालं किंवा जगाला जे कळलं किंवा भारतामध्ये मला असं वाटतं सर्वात जास्ती प्रेम करणारे लोक असतील त्यांच्यावरती, त्यांच्या गायकीवरती. आता मला एक गोष्ट सांगा की त्यांना त्यांच्या गोष्टी आपण स्वीकारायच्या, पण आपल्या गोष्टी तो देश स्वीकारायला तयार नाही. टाळी एका हाताने वाजत नाही नो. पण मला सांगा कलावंतांच्या थ्रू सरकारला असं मेसेज जाऊ शकेल का? हे पॉलिटिकल लेवलला, वेगवेगळ्या लेवलवरती ही प्रेशर्स त्या सरकारवरती त्या देशावरती जाणं गरजेचं आहे. मग क्रिकेटर्सच्या माध्यमातून असेल, मग ते तुमच्या कलावंतांच्या माध्यमातून असेल किंवा इतर कोणाच्या माध्यमातून असेल, पत्रकार जे येऊन जाऊन असतात आपल्याकडे, टोळ्याच्या टोळ्या येतात इकडून तिकडे आणि आपल्या टोळ्या तिकडे जातात. कळलं का? माझं असं म्हणणं आहे की त्या देशाला एकदा कळू देत ना की तुमचा देश ह्या गोष्टी काय करतोय.
त्यांच्या कलावंतांना त्या देशामध्ये कोणी विचारत नाही, त्या देशात कोणी किंमत देत नाही. ह्या देशामध्ये आल्यानंतर त्यांच्या सीडीज निघतात, त्यांना पैसे मिळतात, ते सगळे पैसे घेऊन परत ते तिकडे जातात. उद्या जर समजा अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही बंद केल्या तर तेच कलावंत त्या देशावरती एक दबाव आणतील आणि सांगतील की बाबा आमचे तुम्ही इथेही काही करू देत नाही, आम्हाला तिथेही काही करू देत नाही. म्हणजे मी त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे तो देश सुधरेल अशावरती माझा काही विश्वास नाही, परंतु कुठेतरी काहीतरी मार्ग काढले पाहिजेत आणि मग आपणच त्यांना चोंबाळायचं, ही गोष्ट काही योग्य वाटली नाही मला. मला असं वाटतं भारतामध्ये जेवढे मुसलमान आहेत तेवढे पाकिस्तानात पण नसतील. इथे जेवढं त्यांना जेवढी मान्यता आहे, हे म्हणजे आपल्या देशामधले जर 3 सुपरस्टार पाहिले तर ते खान आहेत. त्यांच्याकडे कधी कोणी मुसलमान म्हणून पाहिलं नाही. मी परवा दिवशीच म्हटलं त्याप्रमाणे की आपल्या हिंदू सणांमध्ये सगळे जे काही जे पवित्र गोष्टी असतात, लग्न असेल, इतर कुठच्या गोष्टी असतात, इथे जी शहनाई वाजते ती बिस्मिल्ला खानांची वाजते. कधी कोणी आक्षेप घेतला नाही हो की बिस्मिल्ला खान एक मुसलमानाची शहनाई आमच्या समारंभात कशी वाजणार. ते जे औदार्य आहे ते औदार्य समोरचा देश कधी दाखवेल की नाही. तुम्ही अजूनही मानता की कलावंताला जात पात धर्म असं काहीही नसतं, तो कलावंत असतोच. परंतु राजकीय गोष्टी आणि कलावंत या 2 गोष्टींची एक फारकत आपण केली पाहिजे आणि कुठेतरी राजकीय प्रश्नही टॅकल केले पाहिजे. अर्थातच. गेल्या काही दिवसापूर्वी आपली बाळासाहेबांची भेट झाली. उद्धव ठाकरे यांच्यावर एंजिओप्लास्टी झाली, त्यानिमित्तानं आपण उद्धव ठाकरेंना भेटायला गेला होता हॉस्पिटलमध्ये, त्यावेळी हजर होतात, त्यांना घेऊन घरी गेलात. त्यावेळेला आपलं कुटुंब आणि बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय हजर होते. एक प्रकारे फॅमिली रियुनियन झालं असं म्हटलं तरी हरकत नाही. कसं वाटलं बाळासाहेबांना भेटल्यानंतर? काय प्रतिक्रिया होत्या सगळ्या कुटुंबाच्या? बऱ्याच दिवसांनी आपली अशी भेट झाली होती. आनंदच वाटणार ना. ज्या माणसाच्या मी अंग खांद्यावर खेळलो, ज्यांनी मला वाढवला, ज्यांनी संस्कार केले, त्या माणसाला भेटल्यावरती काय होतं? वाईट वाटणार. मग त्याच ज्या माणसाला तुम्ही दैवत मानता त्यांनी तुम्हाला काही सल्ला दिला? नाही. तुम्हाला दोघांना, उद्धवला किंवा उद्धव आणि राज या 2 व्यक्तींना, अंगा खांद्यावर खेळलेल्या मुलांना असं काही सल्ला दिला? वेगळी होती त्यावेळेला. मी जेव्हा त्यांना घरी भेटायला गेलो, मला असं वाटतं हॉस्पिटलमधनं उद्धवला मी घेऊन मातोश्रीवरती गेलो होतो आणि तेव्हा तिथे माझी बाळासाहेबांची भेट झाली. प्रसंग वेगळा होता, त्याच्यामुळे असा काहीतरी राजकीय सल्ला देण्याची ती काही जागा नव्हती किंवा ती परिस्थिती नव्हती किंवा तशी ती वेळ पण नव्हती. झी 24 तास, एक पाऊल पुढे.